सायकोसोशलचे मी तिसरे युनिट शेअर केलेले होतं. त्यामध्ये पॉईंट पडतात म्हणजे युनिट 3मध्ये मानवी वर्तनाचे शास्त्र आहे बघा, सायकॉलॉजी ऑफ ह्युमन बिहेवियर. त्याच्यामध्ये ब, क, ड, ई, फ असे 5 सबचॅप्टर पडतात, तर ते मी शेअर केलेले आहेत. त्यातला हा ब आहे, बॉडी माइंड रिलेशनशिप. या टॉपिकवरती 5 ते 10 मार्काचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर यातले पॉईंट बघा आणि सविस्तर उत्तर लिहावं लागतं. म्हणजे 2-2.5 पानं एवढं उत्तर लिहिलं, ते आपल्या भाषेत लिहिलं तरी चालेल, पण पुस्तकाचं नॉलेज पण घ्यायलाच पाहिजे. त्यातलं वाचल्याशिवाय आपल्याला आपल्या मनाने पण तयार करता येणार नाही. आणि सायकोसोशल हा असा विषय आहे की तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही सुटत. जर नाही अभ्यास केला तर एक 4-5 दिवसाच्या अभ्यासात सोडवायचा म्हटलं तर तो हा सुटतच नाही टॉपिक, आपला सब्जेक्ट राहू शकतो. तर ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि सायकोसोशलवर जास्त भर द्या. बाकी त्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंगला आणि फाउंडेशन नर्सिंगला आपण आपल्या मनाने काहीही लिहू शकतो, त्याला मार्क्स मिळून जातात. तर अभ्यासाला सुरुवात करा.